मयाने प्रपोज केला, पण तो डे स्पेशल होता. हां, मीच प्रपोज केलेला, पण पहिला निगेटिव्ह होता. नंतर रिस्पॉन्स येत गेला. मला पण माझ्या लाईफमध्ये माझी ड्रीम गर्ल पाहिजे म्हणून आम्ही स्टार्ट केलेलं. ती छान दिसत होती, तिचा स्वभाव मी बघितलेला, तर स्वभाव एकदम ती कल्चरली होती, थोडी रिस्पेक्टफुल दिसत होती, त्यामुळे स्टार्ट केलेलं आम्ही. आणि त्याच्यानंतर ते वाढत गेलं. म्हणजे तो खूप स्पेशल आहे महेश, म्हणजे तो असा युनिक आहे, त्याच्यासारखं पीस नाही दुसरा. म्हणजे तो खूप समजूतदार आहे. माझा ॲटिट्यूडने माझ्या पॉझिटिव्ह कन्वर्ट केला. प्रेम तर होतंच म्हणून प्रपोज केलेलं. मग काय त्याच्यानंतर बोलणं वाढत गेलं, तिचे टेक्स्ट येऊ लागले मला, हाय. त्याच्यानंतर बोलणं चालू होत गेलं, एक दुसऱ्यांना समजवत गेलो आम्ही की कसं वागायचं आहे, काय व्हायचं आहे. त्याच्यानंतर एक दिवस भेटलो आम्ही. तरी पण थोडंसं मनात तिच्या हेच होतं की कसं पुढे करायचं. तिला आय थिंक आवडलेलंच मी, कारण असं आत्ता मला समजते. पण त्याच्यानंतर पण बराच टाईम गेला. थोडा टाईम नंतर आम्ही फ्रेंडशिप वाढत गेली. इट इज वंडरफुल जर्नी फॉर मी. युनिकनेस म्हणजे तो माझा विश्वास कधीच नाही होता. आय लव्ह यू मयो. आणि थोडासा राग कमी कर. फायनली हो बोलली तेव्हा रिॲक्शन चांगलेच होते, कारण माझा एकतर ॲटिट्यूड एकदम शांत झाला होता की त्याला कुठेतरी हे भेटलं होतं की हां मला हो बोललेली. दुसरं ती आधी मी जसं बोललो ती छान होतीच, सगळं तिच्यात आहे आणि माझ्या लाईफसाठी परफेक्ट होती, त्यामुळे मी अजून खुश झालेलो. आणि मी तिला सांगितलेलंच की जे करणार आहे ती लाँग ड्राईव्हसारखं आपल्याला करायचं आहे आणि ते आपण एकत्रच एंड करायचं आहे, असं नाही. आमचं लग्न होते उद्या. जे लग्न आहे उद्या आणि म्हणजे एवढ्या 6 वर्षांची साथ एकदम मिलन होणार आहे असं म्हणजे. शेती बागा माडाची ग
आठवांचे कुंचले रेखिती काटे कुटे कोरडे तळहात हे मेंदीची वरजळ म्हटे मोकळ्या माथ्यावरी देवळाची पायरी फितूर झाली दैवते रीत ही कुठली हे दैव मानी हार आली बंधनाला धार भोवती निराशेचा उडे पाचोळा शेती बाबा माडाची गवारी नगरीला मंगलाची गाडी शशी राजा यांची गजोडी नगरीला चांगलाची साडी पप्पांसाठी म्हणजे पप्पा मी तुम्हाला सोडून गेले म्हणून असं नाही आहे, म्हणजे मी महेशकडे गेले म्हणून असं नाही की मी तुम्हाला सोडून गेले. मी नेहमीच तुमची पण आहे. माझे पप्पा खूप इमोशनल आहेत, त्याच्यामुळे ते लगेच एखादं काही असेल तर म्हणजे हे नाही होत, ते टफ नाही राहू शकत. तर बघा, ते लगेच डाऊन होतात. तर पप्पा थोडे टफ राहा. हां, म्हणजे तो जास्त मम्मी मम्मी करत असतो. माझा बॉय मम्मीची खूप काळजी घेतो. त्याला मम्मीची खूप काळजी आहे. मी त्या घरची लाडकी होती, आता तुमच्या घरी सूद म्हणून आली आहे. पण तुम्ही मला आपल्या मुलीसारखंच समजा. इकडे जायचा आनंद, पप्पांना सोडायचं, घरच्यांना सोडायचं. मला माझ्या भाऊ-बहिणींबरोबर खूप अटॅचमेंट. तुला केव्हाही गरज लागेल तर माझ्याकडे ये. मी नेहमीच असेल. आम्ही मम्माच बॉय म्हणजे आई वडील माझ्यासाठी सर्वच आहेत, कारण आम्ही एकतर गावावरून आलो आहे, त्याच्यानंतर हे सगळं झालं आहे. त्यामुळे आईचे रिॲक्शन असे होते की याच्यामधलीच कुठली तरी करू जी आपल्या कास्टमध्ये असेल आणि तुला अजून चांगली दिसेल किंवा काय असेल. मी जेव्हा मग सोनमला वगैरे भेटवलं तेव्हा तिचे सगळ्या शंका दूर झाल्या. रिॲक्शन चांगली होती. ती तर एकदम घाबरूनच गेली होती, कारण मी तिला सांगितलेलं की कास्ट नाही आहे त्यामुळे आई नाही बोलते नाही असं जमणार नाही, कारण आई भरपूर टेन्शनमध्ये आलेले की गावी काय बोलणार हे काय बोलणार. त्यामुळे जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा ऑफकोर्स सोनम सुंदर आहेच आणि त्यामुळे आईला पण आवडली ती, तिचं वागणं पण आवडलं आणि तिने आपली करिअरची ग्रोथ पण चांगली केलेली आहे. त्यामुळे ते सगळं एकदम जुळून आलं. त्याच्यानंतर थोडंसं आईला समजावं लागलं, पण सगळं मुलगा होतं. शेवटी मुलगा आहे आणि मम्माच बॉय जसं सांगितलं तसं आई माझी ऐकणारच, त्यामुळे तिने ऐकलं सगळं. दादा वहिनी तर फुल सपोर्टिव्ह आहेत, कारण सगळे आमच्याच यंग जनरेशनचे आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं जर तुला परफेक्ट वाटत असेल तर तू नक्की करावंच ते सगळं. आणि सोनमला आता एवढे वर्ष चाललं त्यामुळे कुठे ना कुठे त्यांना हिंट असणार की याची कुठेतरी आहे आणि हे सर्व आहे. त्यामुळे बहीण भाऊ हे सगळे चांगला सपोर्ट केला त्यांनी आणि घरी बोलवून घेतलं आणि सगळं मग पुढे. तिची चांगली गोष्ट आहे, त्याच्या चांगल्या सगळ्याच गोष्टी आहेत, कारण की एकतर तिने भरपूर चेंज केलं तिच्यामध्ये जे मला पाहिजे होते. त्यामुळे फर्स्ट डेपासून जेवढे मी सांगत आलो चेंजेस ते सगळे तिने केलेले आहेत आणि ऐकून घेते सगळं. त्यामुळे मला वाटत नाही तिने काही चेंजेस करावे. जे आहेत रिलेशन आहेत ते मेंटेन करून ठेवावेत, आईवडिलांना हे करावेत. दुसरं जसे टर्म्स येत जातील लाईफमध्ये त्यामध्ये तिने सहभाग करून ते पुढे करावेत. आणि सजेशन तर मला वाटत नाही, सजेशन देण्या एवढे आम्ही दोघे एकदम चांगले वागतो किंवा सजेशन द्यायची मला वाटत नाही. तिची गोष्ट म्हणजे ती केअरिंग नेचर आहे, एकदम साधी आहे. तिला लगेच जास्त रडायला वगैरे येतं. बाकी केअरिंग नेचर आहे, त्यामुळे ती ओव्हरऑलच मला चांगली वाटते. अशी कुठली चांगली गोष्ट म्हणजे सगळ्यात चांगल्या गोष्टी असल्यामुळे माझ्या आईवडिलांसाठी मेसेज द्यायचा आहे की आईवडिलांचं तिने चांगलं केअर करावं आणि सगळ्या फॅमिलीला एकत्रच ठेवावं. ते पुढे आमच्यासाठी पण चांगलं आहे आणि आमची लाईफ पण तशी चांगली. हा चंद्र तुझ्यासाठी, हा सूर्य तुझ्यासाठी, रास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. उघडत्या स्वप्नांना घेऊन ये तू, थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू, अनुरागी रसरंगी होऊन ये तू, नाजूक अशी एक परी होऊन ये तू. लव यू. लव यू टू.